वेलकम टू 14वा लुईचे मृत्यू झाले आणि त्यानंतरचे सम्राट चैनी व विलासी होते जे हिताचे कार्य करीत नव्हते आणि त्या काळात फ्रान्समध्ये लोकशाही नव्हता। त्या काळात फ्रान्समध्ये राज्यशाही होता। त्यामुळे त्या काळात सम्राट स्वतःच्या मनाचे करत होते। 14वा व 15वा लुई नंतर आले 16वा लुई। 16वा लुई सम्राट झाल्यानंतर त्याची सर्व सत्ता त्याची पत्नी मेरी अंटायनेट याच्या हाती होती। हा ऑस्ट्रेलियाची राजकन्या होती आणि ही अत्यंत क्रूर स्वभावाची होती। मेरी अंटायनेट हा फ्रान्सच्या आर्थिक कारभारावर कपात करत असे। जेव्हा फ्रान्समध्ये दुष्काळ पडले तेव्हा सामाजिक कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत। तर सामाजिक कारणामध्ये 3 वर्ग महत्त्वाचे आहे: श्रमदारांचा वर्ग आणि धर्मगुरूंचा वर्ग आणि सामान्य वर्ग। तर आपण सरंजामदारांचा वर्ग जाणून घेऊया। तर मित्रांनो, सरंजामदार म्हणजे काय? तर सरंजामदार म्हणजे जमीनदार। या काळात सरंजामदार खूप श्रीमंत होते। ते राजाच्या दरबारामध्ये राहत असत आणि त्यांच्या जवळ खूप जमीन होते आणि ते सामान्य लोकांचे शोषण करीत होते। त्या काळात सरंजामदार स्वतः शेतात काम करत नव्हते। त्या काळात सामान्य लोकांना काम करायला राबवत होते आणि त्यांना योग्य मोबदलाही देत नव्हते। त्यामुळे त्या असंतुष्ट होते आणि त्या काळात सामान्य लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कर वसूल करीत होते आणि हे कार्य सरंजामदारांचे होते। आता जाणून घेणार आहोत धर्मगुरूंचा वर्ग। तर मित्रांनो, फ्रान्समध्ये 6000 धर्मगुरू होते। त्या काळात धर्मगुरू लोकांकडून टाईट नावाचा कर वसूल करीत असे आणि लोकांचे शोषण करीत होते। धर्मगुरूमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा वर्ग पाडलेला होता आणि श्रेष्ठ धर्मगुरू चैनी व विलासी बनलेले होते। त्यामुळे कनिष्ठ धर्मगुरूंना श्रेष्ठ धर्मगुरूवर चीड येत होते। यानंतर सामान्य वर्गातील लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाले आणि 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडून आली। तर मित्रांनो, या सामान्य लोकांच्या मनात क्रांतीचा ज्वाला पेटवणारे कोण होते? तर त्या काळात लोकांच्या मनामध्ये क्रांतीचा ज्वाला पेटवणारे त्या काळाचे सामाजिक विचारवंत होते। त्या काळात मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेयर आणि जीन जॅक्स रूसो हे महत्त्वाचे विचारवंत होते। यांच्या पुस्तकातून आणि यांच्या विचारधारेतून लोकांच्या मनात क्रांतीचा ज्वाला पेटला आणि फ्रेंच राज्यक्रांती घडून आली। तर आता या विचारवंतांविषयी थोडासा माहिती घेऊया। तर मित्रांनो, मॉन्टेस्क्यू याने 1748 मध्ये स्पिरिट ऑफ लॉ म्हणजे कायद्याचा खरा आत्मा हा ग्रंथ लिहिला। या ग्रंथात सत्ता विभाजनाचे तत्व मानलेले होते आणि यामध्ये असे लिहिले होते की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे वेगळे असले पाहिजे असे सिद्धांत मॉन्टेस्क्यू याने मानलेले होते। यानंतर व्हॉल्टेयर विषय जाणून घेऊया। व्हॉल्टेयर स्वतःला राजा म्हणत होते। यांनी असा मात्र होते की 100 उंदरांच्या राज्यापेक्षा एक सिंहाचे राज्य कधीही परवडते। व्हॉल्टेयर हुकुमशाहीच्या कट्टर विरोधक होते, पण ते लोकशाहीवरही त्यांचा विश्वास नव्हता। आता जाणून घेऊया जीन जॅक रूसो विषयी। नेपोलियन बोनापार्ट याने असा मात्र होता की जर रूसो जन्माला आले नसते तर फ्रेंच राज्यक्रांती झाले नसते। यामधून आपल्याला असा लक्षात येते की फ्रेंच राज्यक्रांती होण्यामागे रूसोचा केवढा मोठा हात होता। जीन जॅक रूसो याने सामाजिक करार हा ग्रंथ लिहिला होता। या ग्रंथात त्यांनी आपले क्रांतिकारक विचार मांडले होते। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की फ्रेंच राज्यक्रांती नंतर फ्रेंचमध्ये त्याचे काय परिणाम झाले। तर फ्रेंचमध्ये विल्बोर्ड घराण्याची राजेशाही नष्ट झाली आणि सम्राटाच्या सर्व सत्ता लोकांकडे आले। सम्राटाला फाश्यावर चढवण्यात आले। धर्मगुरूंकडून जे शिक्षणाचे अधिकार होते ते अधिकारही क्रांतीनंतर रद्द करण्यात आले। या क्रांतीमुळे शैक्षणिक क्षेत्रात पॅरिस विद्यापीठ आणि महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालय स्थापन करण्यात आले आणि धर्मगुरूंकडून शिक्षणाचे अधिकार करून घेण्यात आले। क्रांतीनंतर फ्रान्सच्या लोकांना समता, स्वतंत्र, बंधुता हा तत्व मिळाले। तर स्वतंत्र म्हणजे काय? तर व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असतो। त्यांच्यावर आपल्या भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र, समता, बंधुता ही तत्व फ्रेंचच्या संविधानातून घेण्यात आले होते।
तर मित्रांनो, या क्रांतीमुळे किती लोकांचा मृत्यू झाले, किती रक्तपात झाले हे जाणून